नमस्कार, शेतकरी योद्धा न्यूजला लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सध्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये चाकूर तालुक्यातील नळेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एक वेगळी चर्चा मात्र ठळकपणे ऐकू येते आहे. माणूस लय कामाचा आहे. भाजपकडून जिल्हा परिषद सदस्यपदाचे उमेदवार अमर पाटील यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसतोय. हा प्रतिसाद केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून तो थेट गावकऱ्यांच्या बोलण्यातून, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि सामान्य मतदाराच्या चर्चेतून पुढे येताना दिसतोय. आज अमर पाटील यांच्या प्रचाराची मोठी ताकद ठरत आहे. मात्र राजकारणात अंतिम निर्णय मतदानाच्या दिवशी होतो. सध्या तरी नळेगावमध्ये अमर पाटील यांच्या बाजूने अनुकूल वातावरण तयार होत असल्याचं चित्र आहे. हा वाढता प्रतिसाद शेवटपर्यंत टिकतो का आणि मतदानातून स्पष्टपणे दिसतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह या सर्व घडामोडीवर निरंतर लक्ष ठेवून आहे. चला तर पाहू मग सविस्तर बातमी. ही गर्दी विकास मुद्द्याहून आहे. आजपर्यंत नळेगाव जिल्हा परिषद मध्ये रस्त्याची कनेक्टिव्हिटी, शेतकऱ्याच्या पानंद रस्त्याची कनेक्टिव्हिटी व गावामध्ये कुठलाही विकास न झाल्यामुळे हा निर्णय घेऊन आम्ही या भारतीय जनता पार्टीकडून थांबलेलो आहोत. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या कामाचा जी आढावा आहे आणि जी कामाची सध्याची त्यांची गती आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व त्यांचा अजेंडा घेऊन होतील तेवढे कामं गावाची करायची, यासाठी जिल्हा परिषदला मी भाजपमधून थांबलेला आहे. नाही, तुमच्या समोर आता आणखी बरेचसे तगडे उमेदवार आहेत. हो. आपण एक उद्योजक आहात. आपला स्वतःचा एक म्हणजे गुळ ह्याच्यामध्ये कारखाना आहे. तरी पण अगदी राजकारणामध्ये आता सध्या तुम्ही आलेला आहात. तरी पण एक जोमाने म्हणजे मोठ्या जोमाने सगळी जर तुमची गर्दी बघितली तर खूप मोठ्या प्रमाणात दिसते आहे. नाही, आज मी राजकारणात आलो असा विषय नाहीये. मी पहिल्यापासूनच विनायकराव पाटील साहेब यांच्यासोबत थोडासा मध्ये ब्रेक होता किंवा उद्योजकामुळे मी थोडासा वेळ देऊ शकलो नाही त्यावेळेस, त्यामुळे तो मधला 2 वर्षाचा ब्रेक बसलेला होता. पण जनतेशी संपर्क हा माझा कायम राहिलेला आहे. बरोबर. आणि जनतेची कामं मी केलेली आहेत. त्या काळात ज्यांच्या सोबत राहिलो आम्ही, त्यावेळेसही नळेगावमध्ये सर्वात जास्त रस्त्यासाठी फंड आणण्याचा प्रयत्न आणले आणि ते करून पण दाखवलेले आहे. इथून पुढे तुमचं नेमकं मोठं कुठलं काम असणार आहे की जेणेकरून तुम्हाला नळेगाव जिल्हा परिषद मध्ये करायचंच आहे? काय असणार? नळेगाव जिल्हा परिषद मधील सर्व गावांची कनेक्टिव्हिटी करण्यासाठी रोडचे काम करण्याचे सगळ्यात मोठा आमचा विचार आहे. जे की आज ज्या गावांना अडचणी आहेत रोडच्या आणि जिथं पानंद रस्ते आहेत पण ते शेत रस्ते आहेत पण ते कुठं मेन रोडला कनेक्ट झालेले नाहीत, अशा सर्व रस्त्यावरती काम करायचं व गावातील इतर जी कामे आहेत जसे की पुण्या भागामध्ये रस्ते नाहीयेत, नाल्या नाहीयेत, त्यासाठी जास्तीत जास्त जिल्हा परिषदचा फंड ओढून आणून कशी कामे करता येतील यासाठी जिल्हा परिषद जनतेला कशावरती विश्वास आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आणि 100% मला निश्चित असं वाटतं की या अजेंडा जो आम्ही घेऊन निघालेलो आहे जनतेच्या विकासाचा किंवा गावाच्या विकासाचा, आणि सगळ्यात मोठा विचार आहे की ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीसाठी काहीतरी करणं, त्याचा विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं सर्वजण मला यावेळेस साथ देतील असं 100% वाटतं. बरोबर. खरं तर कार्यकर्त्याचा अनेक उत्साह आहे. इकडे काही महिला पण आहेत, त्या महिलांना पण उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत म्हणून आम्ही द्यायचंय का त्यांना? हो, त्यांनाच द्यायचं, द्यायचं आणि गावचा विकास करायचा. बरोबर. तुमचं सांगा ताई. अमरभाई असे कार्यकर्ते आहेत आपल्या गावातले, सगळ्यापेक्षा कोण लहानातल्या लहानाने जरी फोन केला तर ते उचलतात आणि त्यांचं काम करतात. त्यांना काही असं जातीवादीचा भेदभाव नाही ना, लहान मोठ्याचा भेदभाव नाही. ते सगळ्यामध्ये काम करतात. तुझं काय मत आहे? गावांसाठी अमरभाईने अगोदर पण काम केले आहेत, आता इथून पण अमरभाई काम करतील. याच्यासाठी आम्हाला अमरभाई पाटील यांनाच निवडून द्यायचं. तुमचं? कमळालाच टाकायचं. कमळाला द्यायचं. कसं आहे, लोकांचं मत आहे की अमर पाटील तर आहेतच आहेत, पण लोकांचं ग्रामीण भागामध्ये एक असं असतं की कमळाला मतदान करायचं. आता त्यांनी स्पष्ट सांगितलं. जर बघितलं गेलं तर वरती हे सर्व नेते एकत्रच आहेत, पण खाली मात्र कार्यकर्त्यांना खूप कसरत करावी लागते. आणि ही परीक्षा ही कार्यकर्त्यांचीच आहे, कारण जिल्हा परिषद पंचायत समिती जो काही निवडणूक असते हे कार्यकर्त्यांची परीक्षा मानली जाते. आणि त्या कार्यकर्त्याच्या परीक्षेमध्ये अमर पाटील हे खरंच पास होत आहेत का, किंवा भाजप किंवा राष्ट्रवादी ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत किंवा हे जे काही पक्ष आहेत हे कोणाची बाजी मारेल हे लवकर लागेल की पुढे आणखीन प्रचारामध्ये काय काय कशा पद्धतीने हे वातावरण तसंच राहणार आहे की मग कुठेतरी वातावरण विरत जातं, हे मात्र आपल्याला बघावं लागेल.